शब्द प्रति मिनिट रेडी स्टार्ट. देशातील सहकार क्षेत्राने ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मर्यादित साधने असल्यामुळे व्यक्तींनी एकत्र येऊन आर्थिक उपक्रम उभारण्याची संधी सहकार व्यवस्थेमुळे निर्माण झाली. शेती, दूध व्यवसाय, पतसंस्था आणि विविध उत्पादन क्षेत्रामध्ये सहकारी संस्थांनी स्थानिक पातळीवर रोजगार आणि आर्थिक व्यवहारांना चालना दिली आहे. मात्र बदलत्या बाजारपेठेच्या परिस्थितीत सहकारी संस्थांसमोर नव्या स्वरूपाची आव्हाने निर्माण होत आहेत. संस्थांची आर्थिक शिस्त, पारदर्शक कारभार आणि सदस्यांचा सक्रिय सहभाग या बाबीवर त्यांचे भवितव्य मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. सहकारी संस्थेची ताकद तिच्या सदस्यांच्या विश्वासामध्ये असते. निर्णय प्रक्रिया काही व्यक्तीपुरती मर्यादित राहिली किंवा आर्थिक व्यवहारामध्ये पारदर्शकता कमी झाली तर संस्थेच्या उद्दिष्टावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नियमित लेखापरीक्षण, स्पष्ट नियम आणि सदस्यांना आवश्यक माहिती उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून व्यवहारांचे संगणकीकरण आणि डिजिटल नोंदी केल्यास कारभार अधिक पारदर्शक करता येऊ शकतो. त्याचबरोबर व्यवस्थापनामध्ये व्यावसायिक कौशल्य आणणे आणि बदलत्या बाजारपेठेचा अभ्यास करणेही गरजेचे आहे. परिच्छेद. सहकार क्षेत्राला केवळ पारंपरिक पद्धतींवर अवलंबून ठेवण्याऐवजी नव्या आर्थिक संधीशी जोडणे आवश्यक आहे. स्थानिक उत्पादनांचे ब्रँडिंग, प्रक्रिया उद्योग आणि ऑनलाईन बाजारपेठ यांचा उपयोग केल्यास सहकारी संस्थांना व्यापक ग्राहक वर्ग मिळू शकतो. शासनाने आवश्यक पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षण उपलब्ध करून दिले तर ग्रामीण भागातील सहकार व्यवस्था अधिक सक्षम होईल. मात्र कोणतीही संस्था केवळ सरकारी मदतीवर दीर्घकाळ टिकू शकत नाही. सदस्यांची आर्थिक शिस्त, जबाबदार नेतृत्व आणि पारदर्शक व्यवस्थापन यामुळेच सरकारचा पाया मजबूत होतो. सामूहिक प्रयत्नातून निर्माण झालेली आर्थिक शक्ती स्थानिक विकासाला चालना देऊ शकते आणि ग्रामीण समाजाला अधिक स्वावलंबी बनवू शकते. स्टॉप.